दानियेल 8वा अध्याय 8वा अध्याय वाचूया पहिल्या वचनापासून. मी जो दानियल त्या मला प्रथम दृष्टांत झाला होता त्यानंतर बेलशस्सर राजाच्या कारकिर्दी मग कारकिर्दीच्या तिसऱ्या वर्षी एक बेलशस्सर राजा कुणाचा मुलगा होता? नबुकदनेस्सर. म्हणजे 8वा अध्याय पण कुठला राज्याच्या कालामध्ये दानियेलला झाला? कुठला राज्याच्या कालामध्ये 8वा अध्याय दानियेलाला दर्शन झाले? बाबेल. सगळे सांगा. बाबेल. ते मनामध्ये ठेवायला पाहिजे. तिन्ही अध्याय बाबेल राज्याच्या कालामध्ये झाले. हे तर नेबुकदनेस्सरच्या कालामध्ये, हे दोन्ही त्याच्या मुलगाच्या कालामध्ये, म्हणजे बाबेल राजाच्या कालामध्ये. 8वा अध्याय पुढे वाचा आंटी. तिसऱ्या वर्षी मला पुन्हा दृष्टांत झाला. मी दृष्टांतात पाहिले तो मला असे दिसून आले की मी एलाम परगण्यातल्या शुशन राजवाड्यात आहे. आणखी मी दृष्टांतात पाहिले आता सगळे लक्ष द्यायचं. तो मी उलई नदी तीरी आहे. मी डोळे वर करून पाहिले तो मला नदी समोर, इथं बघा सगळे, इथं बघा नदी समोर 2 शिंगाचा एक येडका दिसला. 2 शिंगाचा एक येडका 2 शिंगाचा येडका. आता तुम्ही बघितले 8वा अध्यायामध्ये देवाने बाबेल राज्याला सोडून टाकला. बाबेल राज्याला सोडून टाकला. कसाला? आता बाबेल राजाचा राजा कोण आहे 8वा अध्यायामध्ये? बेलशस्सर. आता त्याचं काय होणार आहे? म्हणून बाबेल राजाला सोडून टाकला. देवाने मादे पारस राजापासून सुरू केला. आता दानियेल त्याच्या दर्शनामध्ये बघत आहे 2 शिंगाचा येडका. इथं मादे पारस राज्य 7वा अध्यायामध्ये मादे पारस राज्य कुठला आहे? अस्वल. इथे येडका 8वा अध्यायामध्ये 2 शिंगाचा येडका. ती दोन्ही शिंगे मोठाली होती. दोन्ही शिंगे मोठाली होते. त्यातले एक दुसऱ्याहून मोठे असून, इथं बघा, एक दुसऱ्याहून मोठे असून मागाहून निघाले होते. काय देवा समजलं काय? हे मोठा शिंग मागाहून निघाले पण मोठे झाले. पहिला कुठला राज्य पकडला? मेदेचा राजा. त्याच्यानंतर पारस्य राजा आला, पण पारस्य राजा मेदेच्या राजापेक्षा स्ट्रॉंग झाला. तेच अर्थ इथं. तो येडका पश्चिमे, इथं बघा, आता सगळे इथं बघा, सगळे इथं बघा. तो येडका म्हणजे कुठला राज्य? सगळे सांगा. आणि मोठे लोक पण मला उत्तर सांगायचं, आणि जे बाहेर बसलेले आहे ते पण मला उत्तर सांगायचं. हालेलुया. कारण काय, आज लास्ट डे आहे. मी तुमच्यासाठी 8 दिवस 3 घंटा ओरडून वाचन सांगत आहे. आणि 2 दिवसाच्या अगोदर आणि जेवायला पण झालं नाही. जेवलं काय, इथं अडकल्यासारखं झालं मला. कारण काय, कंटिन्यू मीटिंग असताना बोलत आणि रात्री विक्स लावतो, आणि इथे येण्याच्या अगोदर पॅरासिटामॉल टॅबलेट घेतो, इथे येऊन ओरडतो. तुम्ही उत्तर तरी सांगायला पाहिजे का नाही? सांगणार काय? सगळे सांगणार काय? बर. ही येडका कुठला राज्य आहे? मेदेवा. आता त्याचं नाव काय? सगळे सांगा. इराण. आता परत वाचा आंटी. तो येडका इथं बघा सगळे इथं बघा. तो येडका म्हणजे कुठला राज्य सांगा? इराण. आता त्याचं नाव इराण आहे, पण पहिला मेदे पारस. तो सगळे इथं बघायचं. तो येडका पश्चिमेस, सगळे इथं बघा, पश्चिमेस, उत्तरेस व दक्षिणेस धडका मारित आहे. इथं बघा, हे येडका म्हणजे इराण, मेदे पारस राज्य पश्चिमेस, उत्तरेस, दक्षिणेस धडका मारित आहे. म्हणजे काय, हे सगळं कंट्रोल मध्ये ठेवलेलं आहे. कुठलं?
राज्य. किती वर्ष मेदे पारस राज्य होतं जगामध्ये? 206. व्हेरी गुड लेकरे. तुझे नाव काय रे? हां, यश. यश साठी टाळे वाजूया. व्हेरी गुड करेक्ट सांगितलं बघा. हां हां, म्हणजे काय ते मेदे पारस राज्य हे सगळं कंट्रोलमध्ये ठेवलं. सगळं इथं बघायला पाहिजे, बरं का. हां, पुढे वाचा. हां, कोणी पशु त्या समोर उभा राहीना. कोणी पशु त्याच्या समोर उभं राहीना. पशु स्वापद दोन्ही एकच आहे शब्द. पशु म्हणजे काय? पशु म्हणजे काय? हां, कोणी पशु त्याच्या समोर उभं राहीना म्हणजे अर्थ काय? कुठला राज्य त्याच्या समोर उभं राहीना. कारण हे मेदे पार सगळ्यांचं कंट्रोल करत होते. आता इथं बघा चार्ट बघा. व त्याच्या तडाख्यातून एखाद्या सोडवावयाचे कोणास सामर्थ्य नव्हते. तो आपल्या मनास येई तसे करी. तो प्रबल झाला. मी विचार करीत होतो. सगळं इथं बघा. आता दानिएल विचार करीत असताना तो पहा पश्चिम दिशेकडून कुठून? पश्चिम दिशेकडून. मी मध्ये येताना थोडं थांबायचं आंटी. आता दानिएल बघत असताना परत वाचा आंटी. पश्चिम दिशेकडून इथं बघा. सगळं इथं बघायला पाहिजे. पश्चिम दिशेकडून एक बकरा. समजलं काय? पश्चिम दिशेकडून एक बकरा. कुठला राज्य? काय देवाचं वचन बो. आता दानिएल बघत आहे पश्चिम दिशेकडून एक बकरा म्हणजे ग्रीस राजा अलेक्झांडर. सर्व पृथ्वी आक्रमून आला. येताना त्याने जमिनीस पाय लाविला नाही. येताना तो जमिनीवर पाय लावला नाही. त्या बकऱ्याच्या डोळ्याच्या मधोमध आणि त्या बकऱ्याच्या डोळ्याच्या मधोमध एक ठळक शिंग होते. ते ठळक शिंग आहे सिकंदर, अलेक्झांडर. हे बकरा कुठला राज्य आहे सांगा बघू? ग्रीस राज्य. पुढे वाचा. मग तो 2 शिंगाचा एडका नदी समोर उभा राहिलेला पाहिला होता. त्याकडे तो बकरा गेला. कुठल्या राज्याकडे? 2 शिंगाचा एडका म्हणजे कुठला राज्य सांगा? मेदे पारस राज्याकडे ग्रीस राजाचा अलेक्झांडर गेला. त्याने आपले सर्व बळ खर्चून द्वेषाने त्याला धडक मारिला. मी पाहिले तो त्या एडक्या जवळ गेला. तो बकरा एडक्या जवळ गेला म्हणजे अलेक्झांडर मेदे पारस राज्यात जवळ गेला. व त्याने क्रोधाने खवळून त्या एडक्यास धडक मारली. त्या एडकाला धडक मारिला व त्यांची दोन्ही शिंगे मोडून टाकली. आणि ह्या एडकाच्या दोन्ही शिंग हे बकरा काय केले? म्हणजे अर्थ काय? मेदे पारस राजे लोकांना अलेक्झांडर काय केला? मारून टाकला. जगाच्या लोकांनो गूगल मध्ये टाईप करून बघा, इतिहास टाईप करून बघा. अलेक्झांडर कुणाला मारून टाकला, पृथ्वीला पकडला म्हणून गूगल मध्ये टाईप करून बघा. इतिहासामध्ये लिहिलेलं आहे अलेक्झांडर मेदे पारस राजे लोकांना मारून टाकला आणि पृथ्वीला पकडलेला आहे म्हणून गूगलमध्ये इतिहासामध्ये आहे. पण गूगलमध्ये इतिहास येण्याच्या अगोदर देवाने बायबलमध्ये लिहून ठेवला. हालेलुया. काय देवाने इतिहास लिहून ठेवला बायबलमध्ये. त्याच्या पुढे टिकाव धरण्याची त्या एडक्यास शक्ती नव्हती. या बकरा समोर टिकाव धरण्याची एडक्याला शक्ती नव्हती. ग्रीस राजाच्या समोर टिकाव धरण्याची मेदे पारस राजाला शक्ती नव्हती. बकऱ्याने त्याला
जमिनीवर पाडून तुडविले. बकऱ्याने त्याला जमिनीवर पाडून. मग थोडा सिस्टर तुम्ही वाचू शकता का, कारण काय भरपूर आहे टाइम वेस्ट. त्या एडक्याला त्याच्या हातातून सोडविण्याचे कोणाला सामर्थ्य नव्हते. एडक्याला त्याच्या हातातून सोडविण्याचे कोणाला सामर्थ्य नव्हते. म्हणजे काय, मैदे पारस राजाला गिरीश राजाच्या हातातून सोडविण्यासाठी कोणाला सामर्थ्य नव्हते. तो बकरा अति प्रबल झाला आणि तो आणि थोडं वरतून आंटी कुठलं वचन पडलं वाचलं होते आंटी? 7व्या वचनापासून वाचा. मी पाहिले तो त्या एडक्याजवळ गेला व त्याने क्रोधाने खवळून त्या एडक्यास धडक मारले व त्याची दोन्ही शिंगे मोडून टाकले. मैदे पारस राजा लोकांना मारून टाकला. त्याच्या पुढे टिकाव धरण्याची त्या एडक्यास शक्ती नव्हती. त्या बकऱ्याने त्याला जमिनीवर पाडून तुडविले. त्या बकऱ्याने एडक्याला जमिनीवर पाडून तुडविले. म्हणजे गिरीश राजे मैदे पारस राजाला जमिनीवर पाडून तुडविले. त्या एडक्याला त्याच्या हातातून सोडविण्याचे कोणाला सामर्थ्य नव्हते. एडक्याला म्हणजे मैदे पारस राजाला त्याच्या हातातून सोडविण्याचा कोणाला सामर्थ्य नव्हते. तो बकरा अति प्रबल झाला. आता ऐका. मैदे पारस राजे लोकांना कोण मारून टाकला? सगळे सांगा. सिकंदर मारून टाकला. ग्रीस राजाचा सिकंदर अलेक्झांडर मारून टाकला. काल आपण बघितलं होते अलेक्झांडरला कोण मारून टाकले? मच्छर. अलेक्झांडर आपाप मेला. डेंगू आले मेला. आणि अलेक्झांडरला कोणी मारून टाकलेले? आता बघा अलेक्झांडर कस काय मरणार आता लिहिलेलं आहे. काय देवाचं वचन. मैदे पारस राजे लोकांना अलेक्झांडर मारून टाकला, पण अलेक्झांडरला कोणी मारून टाकलेलं नाही. तो स्वतः मेला. त्याला बुखार म्हणजे ताप आले आणि मेला. आता आपण बघणार आहे अलेक्झांडर कस काय मरणार आहे. पुढे वाचिया. तो बलिष्ठ झाला असता आणि तो बकरा बलिष्ठ झाला असता त्याचे मोठे शिंग मोडले. त्याचे मोठे शिंग काय झाले? कोणीतरी येऊन तोडलं काय? कस काय मोडले? आपाप मोडले. अलेक्झांडर कस काय मेला? आपाप मेला. त्याला ताप आले मेला. आणि भारताच्या मच्छर चावले. गुगल मध्ये आहे. त्याला डेंगू आला जाता जाता तो मेला म्हणून आहे. काय देवाचं वचन. आणि तो बलिष्ठ झाला असता, ग्रीस राज्य बलिष्ठ झाला असता, त्याचा मोठा सिंग मोडले. म्हणजे अलेक्झांडर मेला. आता बघा सगळे. आणि त्याच्याऐवजी त्याला 4 बाजूस 4 ठळक शिंगे फुटली. त्याच्याऐवजी 4 बाजू 4 ठळक शिंगे निघाले. म्हणजे अलेक्झांडर मेल्यानंतर अलेक्झांडरचे 4 सरदार लोक काय केले? ग्रीस राज्याला 4 विभाग करून राज्य करू लागले. म्हणून 4 ठळक शिंग निघाले. आणि कुठल्या सरदार कुठल्या एरियाला वाटप करत राज्य करत होता? मासिडोनियाला कासंदर. अलेक्झांडर मेल्यानंतर मासिडोनियाला कासंदर, सेलुकस, इजिप्त म्हणजे मिस्र देशला तलामी 4 विभाग करून ते राज्य करू लागले. हे गुगलमध्ये आहे इतिहास. पण गुगलमध्ये येण्याच्या अगोदर देवाने बायबलमध्ये लिहून ठेवलेलं आहे. हालेलुया. बरं, आता आपण बघणार आहे ख्रिस्त विरोधी नकाशामध्ये कुठला एरियामधून निघणार आहे आता बघणार आहे. हालेलुया. ख्रिस्त विरोधी कुठून निघणार आहे आता बघणार आहे. लक्षात घ्या. पुढे वाचा.
त्यातल्या एका शिंगातून, आणि त्या 4 शिंगामध्ये बरं, अलेक्झांडर मेल्यानंतर अलेक्झांडरचे 4 सरदार लोक ग्रीस राज्याला 4 विभाग करून राज्य करायला सुरू केले ना. कुठलं एरियाला त्यांनी विभाग करून राज्य करायला सुरू केले हे बघा. अलेक्झांडर मेल्यानंतर मासिडोनियाला कासंदर नकाशामध्ये कुठं आहे, हे आहे मासिडोनिया. मासिडोनियाला कासंदर, त्रेसला लिसिमाक्स, त्रेसला लिसिमाक्स, सिरियाला सेलुकस, सिरियाला सेलुकस, आणि इजिप्त मिस्र देशला तलामी. इथं आहे बघा मिस्र देश, इजिप्त मिस्र देशला तलामी. अलेक्झांडर मेल्यानंतर 4 सरदार लोक आणि ग्रीस राज्याला 4 विभाग करून राज्य करू लागले. पुढे वाचा सिस्टर परत. त्यातल्या एका शिंगातून, त्यातल्या एका शिंगातून एक लहान शिंग निघाले. एक लहान शिंग निघाला. ते लहान शिंग आहे ख्रिस्त विरोधी. लहान शिंग. आता आपण शोध काढायचं. काय शोध काढायचं? कुठला शिंगातून ते लहान शिंग निघाले शोध काढायचं. आता आपण शोध काढलं, आपल्याला माहिती होणार ख्रिस्त विरोधी कुठून येणार म्हणून. आता शोध काढूया बरं का. आणि त्या 4 शिंगामध्ये एक शिंगातून एक लहानसे शिंग निघाले. ते कुठून निघाले आता बघूया. पुढे वाच. ते लहान शिंग निघून त्याची दृष्टी दक्षिणेस, इथं बघा, त्याची दृष्टी दक्षिणेस, पूर्वेस, पूर्वेस व त्या वैभवी देशाकडे. वैभवी देश म्हणजे कुठला देश आहे? इस्रायल देशाकडे पराकाष्ठेची झाली. पराकाष्ठेची झाले. या 4 शिंगातून 1 2 3 4 हे आहे 1 2 3 4. इथं आहे 1 2 3 4. 4 शिंगातून एक शिंगामधून लहानसे शिंग निघून दक्षिणेस, पूर्वेस ह्या वैभवी देशाकडे पराकाष्ठेची झाले. म्हणजे येणारा ख्रिस्त विरोधी लहानसे शिंग कुठून निघणार आहे? मासिडोनिया. ख्रिस्त विरोधी कुठून येणार आहे? सगळे सांगा. मासिडोनियातून ख्रिस्त विरोधी येणार आहे. आता मासिडोनिया कुठं आहे नकाशामध्ये ते आता मी तुम्हाला क्लिअर करतो. सगळे इथं बघायला पाहिजे. कारण मासिडोनियातून ख्रिस्त विरोधी येणार आहे आपल्याला समजले. ते मासिडोनिया कुठं आहे नकाशामध्ये अजून क्लिअर करतो तुम्हाला. हेच आहे बघा मासिडोनिया. युरोपाचा साऊथ भाग आहे. साऊथ एरिया मासिडोनिया. अजून तुम्हाला क्लिअर करतो. इथं आहे बघा मासिडोनिया. एवढं अलेक्झांडरच्या काळामध्ये मासिडोनिया म्हणून सांगितलं तर एवढं एरिया होतं. आणि ह्या एरियामध्ये कुठला देश आहे? इथं आहे बघा. हेच आहे मासिडोनिया एरिया. हेच आहे. इटालीमध्ये अर्धा इटाली मासिडोनियामध्ये होतं त्या काळामध्ये. अलेक्झांडरच्या काळामध्ये मासिडोनिया मोठा होतं, पण आता मासिडोनिया छोटा झाले, लहान झाले. स्वातंत्र्याच्या अगोदर भारत मोठा होतं, पण स्वातंत्र्याच्या नंतर लहान झाले. समजलं काय? हां, तसंच अलेक्झांडरच्या काळामध्ये मासिडोनिया म्हणून सांगितलं का एवढं. रोम पण मासिडोनियाच्या एरियामध्ये होतं आणि ग्रीस मासिडोनियाच्या एरियामध्ये. एवढं हेच आहे मासिडोनिया. इथूनच येणारा ख्रिस्त विरोधी लहानसे शिंग उठणार आहे. हे मासिडोनिया एरिया नकाशामध्ये कुठं आहे अजून मी तुम्हाला क्लिअर करतो. हे बघा, हेच आहे मासिडोनिया एरिया. हे मासिडोनिया एरिया हेच आहे बघा. हेच आहे मासिडोनिया एरिया. आणि हे मासिडोनिया एरियामध्ये रोम पण आहे. रोम पण आहे, ग्रीस आहे. हेच आहे मासिडोनिया एरिया. आता हे मासिडोनिया एरिया 100% कोणाच्या कंट्रोलमध्ये आहे?
सगळे सांगा. म्हणजे येणारा लहानसे सिंग ख्रिस्त विरोधी कुठून येणार आहे? समजलं काय? हा, येणारा लहानसे सिंग ख्रिस्त विरोधी युरोपियन युनियन मधूनच येणार. काय देवाने लिहून ठेवलेलं आहे, काय देवाचं वचन आहे. आता हे मासिडोनिया एरिया अजून मी तुम्हाला क्लिअर करतो. हेच आहे बघा मासिडोनिया, एवढंच आहे. सो लहानसे सिंग ख्रिस्त विरोधी इथूनच येणार आहे. आता वाचता वाचता तुम्हाला मी अर्थ पण सांगितलेला आहे, पण आता देवदूत येऊन दानिएलाला अर्थ सांगणार आहे या स्वप्नाचा. मी वाचता वाचता तुम्हाला अर्थ सांगितले, पण दानिएलाला ह्याचा अर्थ कसं काय समजणार? मी सांगितलं म्हणून तुम्हाला समजलं, पण दानिएला कोणीतरी सांगायला पाहिजे ना अर्थ. बरं, आता हे स्वप्न बघितल्यानंतर दानिएलाचं मन गडबड झाले. ह्याचा अर्थ काय? आता देवदूत येऊन त्याचा अर्थ सांगत आहे. 16 पासून पुढे वाचूया सिस्टर, 8वा अध्याय 16 पासून. उलई नदीच्या 2 तीरामधून. आणि सिस्टरचा माईक थोडा आवाज जास्त करू शकता काय? बर बर, प्रकार इथं बसले तर फार बरं होईल. बर बर, असू द्या. वाचा. उलई नदीच्या 2 तीरामधून मी मनुष्यवाणी ऐकली ती अशी गब्रिएला कोण आहे? गब्रिएल. सगळे सांगा. आता गब्रिएलाला आवाज आले. गब्रिएला या पुरुषाला, या पुरुष म्हणजे माझा आवाज जास्त होत आहे. माझा आवाज जास्त होत आहे. प्रकार येऊ द्या अंक, कारण काय? माझा आवाज करेक्ट आहे. आता गब्रिएलाला आवाज आले. काय आवाज आले? परत वाचा सिस्टर. उलई नदीच्या 2 तीरामधून मी मनुष्यवाणी ऐकली ती अशी गब्रिएला या पुरुषाला म्हणजे कोणाला? दानिएलाला हा दृष्टांत समजून सांग. त्याने बघितलेला दृष्टांत समजून सांग. आता गब्रिएल येऊन दानिएलाला त्याचा दृष्टांत समजून सांगायला सुरू केला. आणि 20 वचनापासून पुढे वाचा. सगळे इथं बघा. आता गब्रिएल येऊन सांगू लागला दानिएलाला, 2 शिंगे असलेला एडका तू पाहिला. दानिएल, तुझ्या स्वप्नामध्ये 2 शिंग असलेले एडका तू बघितलास ना? ते मेदे व पारस यांचे राज्य. कुठला राज्य? अजून मेदे पारस आलेले. हे दर्शन दानिएलाला कुठला राज्याच्या कालामध्ये होत आहे? सगळे सांगा. बाबेल राजाच्या कालामध्ये. कुठला राजाच्या कालामध्ये? सगळे सांगा. बेलशस्सरच्या कालामध्ये, बाबेल राजाच्या कालामध्ये दानिएलाला हे दर्शन होत आहे. अजून मेदे पारस राजे आलेले, पण देवदूत येऊन सांगत आहे गब्रिएल, काय सांगत आहे दानिएल, तू बघितलेल्या 2 शिंगाचा येडका मेदे पारसचा राज्य आहे. तो दांडगा बकरा ग्रीसचा राजा. कुठला राजा? अजून ग्रीस आलेले, पण देवाने म्हटलं 3रा राज्य जगामध्ये ग्रीस येणार. तो दांडगा बकरा ग्रीसचा राजा आहे. त्याच्या डोळ्याच्या मधोमध असलेले मोठे शिंग. त्या बकराच्या डोळ्याच्या मधोमध असलेल्या मोठा शिंग हा पहिला राजा कोण आहे? ग्रीसला पहिला राजा कोण आहे? सगळे सांगा. जगाच्या लोकांनो, सगळे तरुण लोक ऐका, सगळे लेकर ऐका. तुम्ही स्कूल कॉलेजमध्ये अलेक्झांडरच्या विषयी वाचलेला आहे ना? तुमच्या स्कूल कॉलेज बुक मध्ये अलेक्झांडरचं नाव येण्याच्या अगोदर देवाने बायबल मध्ये लिहून ठेवला. काय देव आहे.